संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 11व्या क्रमांकाचा अभंग आहे. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मज आता कोणी आळवाला जणी, तुका म्हणे काने बहिरी झाली. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आपले स्थितीबद्दल त्यांनी अभंगातून वर्णन केलेलं आहे. परमेश्वर भक्तीमध्ये माणूस लीन झाल्यानंतर माणूस कसा आनंदी होतो, कसा सुखी होतो, हे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहून स्वतःचे अनुभव त्या ग्रंथामध्ये त्यांनी विदित केलेले आहेत, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपले परमेश्वर बद्दल आनंद घन स्वरूप परमेश्वर ज्यावेळेस त्यांच्यामध्ये संचारलेला होता त्यावेळेस त्यांची अवस्था कशी झाली होती हे त्यांनी त्यांच्या अभंगातून विशद केलेले आहे. त्यांचे अभंग हे प्रत्येक अभंग हा त्यांचा आत्मकथनपर आहे. त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर अवलंबून असा अभंग आहे. ज्यावेळेस आनंदघन परमेश्वर माणसात संचारतो, तसा विचार केला तर तो परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असतोच, परंतु आपल्यातले काही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षडविकार आहेत, या षडविकारामुळे माणूस त्या आनंदाला विसरलेला असतो आणि त्यामुळे तो दुःखी होत असतो, चिंताग्रस्त असतो. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. महाराज या अभंगातून सांगतात की मी माझं कुळ, माझं आचार, मी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, माझ्या सांसारिक आयुष्यामध्ये माझे जे धीर आहे, घर आहे, पती आहे, जे आहे ते सर्व मी विसरून गेलो. म्हणजे सांसारिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा मला विसर पडलेला आहे. मी माझा कुळ कोणता आहे, मी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे संपूर्ण माझं विसरून गेलेलं आहे. विसरले कुळ आपुला आचार, पती भावे धीर घर सोय. मी घरदार सर्व विसरून गेलेलो आहे, कारण की तो आनंदघन परमेश्वर माझ्यामध्ये संचारलेला आहे. सांडिला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. मला सांसारिक वस्तूमध्ये राहत असताना, या भौतिक जगतामध्ये राहत असताना मी लोकांची लाज सोडलेली आहे. मी भय जे आहे माझ्या मनामध्ये, ते भय संपलेलं आहे. चिंता माझ्या मनात राहिलेली नाही, कारण की आनंद घन स्वरूप परमेश्वराचं मी सातत्याने चिंतन करत आहे आणि ते जे आनंद आहे, जे सुख आहे, ते मी सातत्याने भोगत आहे. रातले अनंता चित्त माझे, कारण की माझं जे चित्त आहे या अनंत घन स्वरूप परमेश्वरामध्ये लीन झालेला आहे. सांडिला लौकिक लाज भय चिंता, मज आता कोणी आळवाल जणी, तुका म्हणे कानी बहिरी झाली. सांसारिक वस्तू मला आकर्षित
करू शकत नाहीत. भौतिक माणसांनी मला आळवून विचारू नये. आता मज कोणी आळवाल जणी, मला कोणी बोलवू नका. भौतिक सुखामध्ये मी अडकणारा नाही. तुमच्या भौतिक इच्छा मी पुऱ्या करू शकत नाही. तुका म्हणे कानी बहिरे झाले. या तुमच्या अशा इच्छाच्या मागणी तुम्ही करत असाल तर माझे कान बहिरे झालेले आहेत. याप्रमाणे महाराजांनी आनंदघन स्वरूप परमेश्वरामध्ये तल्लीन झाल्यानंतर माणसाची अवस्था कशी होते हे या अभंगातून वर्णन केलेलं आहे.